संगमनेर शहरामधील खंडोबा गल्ली येथील माजी नगरसेवक अविनाश थोरात यांच्या गुंडगिरीमुळे खंडोबा गल्लीमधील नागरिक त्रस्त झाले आहेत। दरम्यान थोरात यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशन, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खंडोबा गल्लीमधील नागरिकांनी लेखी तक्रार केली आहे। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। संगमनेर शहरामधील खंडोबा गल्ली या ठिकाणी माजी नगरसेवक असलेले अविनाश थोरात यांच्या गुंडगिरीला आणि दहशतीला खंडोबा गल्लीमधील नागरिक अक्षरशः भयभीत झालेत। प्रचंड प्रमाणामध्ये वैतागून गेलेत। या अविनाश थोरात यांच्या विरोधामध्ये खंडोबा गल्ली येथील नागरिकांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशन, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अप्पा पवार यांनी म्हटलंय की गेल्या 80 ते 90 वर्षांपासून खंडोबा गल्लीमध्ये अनेक नागरिक राहत आहेत आणि याच गल्लीमध्ये गावगुंड म्हणून प्रचलित असलेला अविनाश थोरात नावाची व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहते। हा नेहमीच गल्लीमधील नागरिकांना त्रास देत आहे। दमदाटी, दादागिरी आणि मारहाण करत असतो। अनेक नागरिकांच्या घरी महिला एकट्या असतात, त्यांच्या घरात घुसून हा शिवीगाळ करतो। त्याचबरोबर आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना देखील जागेवरनं वाद करून त्यांची जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांना देखील शिवीगाळ करत त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करतो। माझं कोणीही वाकडं करू शकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, अशी दादागिरी तो करत आहे। तो अनेक विविध संघटनांमधनं आलेला असून त्यालाही राजकीय पाठबळ मिळत आहे। त्यामुळे आता आम्ही सर्व खंडोबा गल्लीमधील नागरिक अविनाश थोरात यांच्या गुंडगिरीला आणि दादागिरीला प्रचंड प्रमाणामध्ये वैतागलो आहोत। पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती कडक कारवाई करावी। त्याचबरोबर आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यासह सर्व राजकीय पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांनी देखील यामध्ये मध्यस्थी करून अविनाश थोरात याला समज द्यावी अशी मागणी अप्पा पवार यांनी केली आहे। विषय नेमकी असा आहे की आम्ही सर्व खंडोबा गल्लीतील रहिवासी तसंच संगमनेर तालुक्यातील सर्व काही नागरिक बाकीचे जे आहेत ते ज्यांना ज्यांना त्रास झालाय, एक गावगुंड एकेकाळचा जो अविनाश दिनकर थोरात व त्याचा मुलगा ज्ञानेश्वर अविनाश थोरात जो RSSचं काम करतो व तो त्याचा कार्याध्यक्ष आहे व त्याचं कुटुंब वारंवार म्हणजे नाही का राजरोसपणे डायरेक्ट गल्लीत प्रत्येकाच्या कोणाच्या घरात घुसणं, कोणाच्या घरात घुसून लेडीजची छेडछाड, त्यांच्या घरात घुसून त्यांना नाही का मारहाण करणं, हे आम्ही स्वतःनी प्रात्यक्षिक बघितले। अशा गल्लीतले कित्येक लोकांना त्यांनी त्रस्त केलेलं आहे। काही लोकांच्या घराच्या बाहेर नाही का गाड्या आडव्या लावणं, टाक्या लावणं, कोणाच्या घराला दरवाजे पाडून त्याच्या घरात डायरेक्ट कब्जा घेणं नाही का, जसे काही राजरोज जसं मुगलंय आणि त्याला कायद्याचा, प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा कोणताही धाक राहिलेला नाही। तो कायद्याच्या विरुद्ध वागून वारंवार त्यांनी असे कित्येक गुन्हे केलेले आहे आणि आम्ही गेले कित्येक वर्षापासून खंडोबा गल्लीतले रहिवासी हे आम्ही त्याचा त्रास सहन करतोय। याच्यात आमच्या काही ज्येष्ठ महिला, भरपूर महिला नाही का, जेणेकरून ज्या घरात एकट्या राहतात त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर खोटे गुन्हे त्यांनी भरपूर वेळा दाखल केले। घरात घुसून मारहाण करणं, त्यांचे भिंती वगैरे हाताने पाडणं, त्यांचे घरं पाडणं, याचा काही नसताना, कारण की गेले कित्येक वर्षापासून 80-90 वर्षाचे रहिवासी आहे हे गेलेले कुटुंब, आज अशा आमच्या गल्लीची परिस्थिती झालेली आहे। ह्याच्या दहशतीपायी आमच्या गल्लीत माणसं सुद्धा राहिना किंवा ह्याच्या जवळ सुद्धा जायला कोणी जाईना। आज पाठीमागे सुद्धा येणे अशाच एक खोट्या प्रकारच्या काही केसेस आमच्यावर दाखल केल्या, कारण की दररोज हा म्हणतो मला प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही। पोलीस स्टेशन मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून त्याच्यावर कित्येक केसेस पडलेला आहे, पण अजूनपर्यंत त्याच्यावर कधी कोणत्या गोष्टीची कारवाई ही झालेली नाही। आमची प्रशासनाला एवढीच विनंती, म्हणजे आज आम्ही अमोल भाऊ खताळ, सत्यजितदादा तांबे, अजून महिला आयोग रुपालीताई चाकणकर यांच्यासोबत सुद्धा आमचं बोलणं आलेलं आहे। परत आपलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसंच नगर जिल्ह्याचे, तसंच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आपलं राधाकृष्ण विखे पाटील व SP ऑफिस नगर, बाकी संगमनेर पोलीस स्टेशन, आम्ही
भरपूर ठिकाणी त्याच्याविषयी फिर्यादी दाखल केलेल्या आहे. पत्राद्वारे आम्ही काही गोष्टी त्याच्याविषयी जे आहे आम्ही त्या तक्रार नोंदवलेल्या आहे. आमची प्रशासनाला एवढंच फक्त सांगणं आहे का त्यांनी योग्य ती कारवाई त्याच्यावर करावी व त्याची जी दहशत आहे तो ज्या दहशतीचा जो परिणाम आहे समजा तो बोलतो का आता सध्या नाही का सत्ता आमची आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. 30 केसेस माझ्यावर आहे माझं कोणी काही करू शकत नाही. हा एक असा गावगुंड आहे का ज्याने एकेकाळी खून म्हणजे त्याच्यावर मर्डरच्या केसेस वगैरे चालू होते. अशा असंख्य अशा केसेस आहे का जेणेकरून त्याला कोणत्याही गोष्टीचा धाक राहिलेला नाही. हा आजही बोलतो मी जाळून टाकील मारून टाकील माझं कोणी काही करू शकत नाही. आणि माझ्या सर्व प्रशासनाला किंवा आपल्या सर्व राजकीय लोकांना मला हेच सांगणं आहे का अशा गावगुंडांचा तुम्ही सपोर्ट करू नये. तुम्ही जसं सर्व खंड या सर्व सिव्हिल केसेस चालू असताना सुद्धा फक्त जागेचाच वाद नाही तो गल्लीमध्ये असा भरपूर लोकांवर त्यांनी अशी मजुरी करून कोणाच्या घराला गाड्या आडव्या लाव कोणाच्या घराला दरवाजा पाड यांनी म्हणजे थोडक्यात अशी यांनी मजुरी माजवली आहे का घरात दोन दोन लेडीज राहताना काही घरात सर्व लेडीजच आहे त्यांच्या घरात घुसणं त्यांच्या घरात घुसून नाही का थोडक्यात त्यांना त्रास देणं त्यांच्या घराला दरवाजा पाडणं असे यांनी भरपूर यांनी असे नीच प्रवृत्तीचे कृत्य यांनी केलेले आहे. आम्ही सर्व ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही प्रशासनाकडे आम्ही एवढीच फक्त इच्छा मानतो की त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावा. वर त्याचं जे कुटुंब आहे वारंवार हा अविनाश थोरात व ज्ञानेश्वर थोरात हे बोलता आम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. आमचे मुंबईपर्यंत हात आहे कधी बोलता आमच्या आमदारपर्यंत हात आहे आमची वरती पोहोच आहे आमचं काही होऊ शकत नाही. हा अविनाश थोरातचा जो मुलगा आहे ज्ञानेश्वर अविनाश थोरात हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्याध्यक्ष आहे व हा बोलतो का आमचं कोणी काही करू शकत नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व गावातील तमाम हिंदू संघटना मी यांना एकच विनंती करतो का असा खोटा हिंदुत्ववादी जो कित्येक वेळा हिंदुत्ववादी मोर्चांमध्ये जाऊन जो स्वतः स्टेजवर जाऊन नाही का मार्गदर्शन करतो किंवा दाखवतो आणि इथे एकीकडे लोकांच्या महिलांची छेड ह्याच्याकडे माझ्याकडे 2 वर्षापूर्वीचा एक किस्सा आहे का ह्यांनी एका महिलेची छेड करत तिच्या पाठीमागे जाऊन त्यांनी तिची सुद्धा छेड केलेली आहे. आज त्या महिलेत सुद्धा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. जर गरज पडली तर सोशल मीडियावर आम्ही हे सर्व ऍक्टिव्ह पण करू. आम्ही हे दाखवून देऊ सोशल मीडियाला आणि आमच्या सर्व तमाम हिंदुत्ववादी संघटनेला व पोलीस प्रशासनाला आम्हाला हेच सांगून इच्छितो की अशा लोकांना तुम्ही वेळेचं बंधन घालून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. आमचा RSS संघटना जो हा बोलतोय का माझं कोणी काही करू शकत नाही हा रोज आमच्या गल्लीत सांगतो भांडण तंड करून हे बोलून दाखवतात. बस आमची एवढीच एक विनंती आहे का आम्हाला सहकार्य करावं प्रशासनाने सर्व ठिकाणी. आज आम्ही खंडवल्लीचे रहिवासी आज गाव गुंडगर्दी करणाऱ्या अविनाश दिनकर थोरात ज्ञानेश्वर अविनाश थोरात आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब यांच्याविषयी निवेदन द्यायला संगमनेर पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत. संपूर्ण खंडवल्लीतले रहिवासी तर त्याची मुजोरी इतकी वाढली सध्याच्या परिस्थितीला लोकांच्या घरात घुसणे लोकांना मारणे मोठे मोठे शस्त्र हातात बाळगणे आणि लोकांना दमदाट्या करणे वारंवार त्याच्यावरती मोठे मोठे गुन्हे दाखल असून त्याची अशी प्रतिक्रिया असती पोलीस स्टेशनला आल्यानंतर की ह्या लोकांचे 80-90 वर्षाचे घर आहेत ह्या लोकांचे घर पाडणे अवैध कब्जा करणे आणि ह्या सगळ्या लोकांना मारझोड करणे याचे व्हिडिओ पण आम्ही साहेबांना आता दाखवलेले आहेत. तर त्याचा कायम वारंवार होऊन त्याच्यावरती 302 सारखे मोठे मोठे गुन्हे पण आहेत. त्याचे इतर गावातल्या भरपूर लोकांशी वादविवाद पण आहे आणि तो स्वतः लोकांना असं सांगतो की माझ्याकडे मोठी ताकद आहे आता आमदार आमचे आहेत आमचं कोणी काही उकडू नाही शकत आमचे आणि विखे पाटलांचे संबंध आहेत तर आमचं कोणी काहीच करू नाही शकत. या अनुषंगाने तो वारंवार लोकांना त्रास देतोय आणि रोज दमदाट्या करणं लोकांच्या घरात घुसणं मारहाण करणं याचा बिमोड करण्यासाठी आज आम्ही खंडवल्लीतले सर्व लोक संगमनेर पोलीस स्टेशनला आम्ही इथं उपस्थित आहे आणि साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तर आम्ही याच्या पहिले अमोल खताळांकडे पण जाऊन आलेलो आहे. माननीय आमदार अमोलजी खताळ माननीय आमदार पदवीधर सत्यजित दादा तांबे यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस साहेबांना गृहमंत्र्यांना आणि महिला आयोगाला सगळीकडे आम्ही त्यांची तक्रार टाकलेली आहे. तर प्रशासनाने याची तोडीतोड पटापट कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा. माझं नाव प्राजक्ता विनोद नेऊलकर. मी संगमनेर येथे खंडोबा गल्ली येथे राहते. अविनाश दिनकर थोरात
हे आम्ही 42 सालापासून राहतो. 20 वर्षापासून त्रास देत आहेत. आमचे मालक घरात नसताना घरात येऊन त्रास देतात. आमची कोर्टात केस चालू असताना घरात घेऊन घुसून आम्हाला दमदाट्या करणे, घरात येऊन प्लास्टिक काढणे आणि आम्हाला धक्काबुक्की करणे असा त्रास देत आहे. आम्ही निवेदन दिलं आहे अमोल खताळ यांच्याकडे आणि पोलीस स्टेशनला सुद्धा. लवकरात लवकर काहीतरी कारवाई व्हावी. मनासारखं समाधान नाही झालेलं अजून. आमच्या मागण्या आहे का याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घेण्यात यावी. पोलिसांकडून सहकार्य व्हावे आणि कोर्टात केस चालू असताना घरात घुसून परमिशन कसं काय, घरात का बरं घुसतो आमचे मालक नसताना सुद्धा. आम्हाला खूप त्रास देतोय, खूप वर्षापासून आम्हाला त्रास देतोय हा. मी रुपाली संजय खांबेकर, मी रहिवासी संगमनेरचे आहे आणि माझं हे अविनाश दिनकर थोरात हे आम्हाला त्रास देतात. आमचं घर घेतलं, आम्हाला आमचं घर पाडलं वगैरे आणि माझ्या सासऱ्यांना मारलं होतं. त्याच्यानंतर 1 महिन्याने ते वारले आणि दमदाटी वगैरे करता. आम्ही निवेदन सत्यजित तांबे, अमोल खताळ, पोलीस नियोजक यांना सर्वांना दिलेले आहे. त्याच्यावर तरी लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी एवढी आमची इच्छा आहे. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.